नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सुद्धा मस्त मजेत असाल। तर आजचा व्लॉग हा खूप खास आहे, कारण आज मी हरतालिकेची पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सकाळपासूनच घरात एकदम उत्साहाचं वातावरण होतं। मी सगळं पूजेची तयारी करत होती आणि माझ्यासोबत छोटीशी पुजारीण देखील खूप एक्साइटेड होती, कारण पूजेची तयारी मी आदल्या दिवसापासूनच केली होती। बाहेरून काही जे सामान होतं ते आणलं होतं, तेव्हाही ती माझ्यासोबतच होती, त्यामुळे मी जे जे करेल ते सर्व तिला करायचे होते। म्हणून सकाळपासूनच सगळं आवरल्यानंतर फ्रेश झाले आणि पूजा आहे तर केस धुणे तो बनता आहे म्हणून सगळ्यात आधी मी केस धुतले आणि देवपूजा केली। देवपूजाही करताना ती माझ्यासोबतच बसली होती। देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात आधी मी कापसाचे वस्त्र तयार करायला घेतले, जे की हळदी कुंकूचे बनवले जातात आणि ते पार्वतीसाठी बनवतात आणि पांढरे वस्त्र जे आहेत ते महादेवासाठी बनवले जातात। तर याच्यासाठी मूर्ती वापरली जात नाही, याच्यासाठी वाळूची पिंड तयार करायची असते आणि वाळूचीच पार्वती वगैरे ही देखील आमच्याकडे तयार केली जाते। तर आम्ही जी पारंपरिक पद्धतीने जी आमच्याकडे पूजा करत आले आहेत, माझी आई म्हणा आजी म्हणा, त्याच पद्धतीने आम्ही ही पूजा केली। आणि आमच्या सोसायटीत आणखी काही आमच्या खानदेशातल्या काही मैत्रिणी आहेत, काही स्त्री आहेत, त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ही पूजा एका ठिकाणी मैत्रिणीच्या घरी केली। तर ते पुढे मी तुम्हाला व्लॉगमध्ये शेअर करतेच। सकाळपासून खूपच बिझी होती, कारण प्रत्येक वेळेला एक सामान ठेवलं की लगेच दुसऱ्या सामानाची आठवण यायची। पूजेचं सामान कितीही आदल्या दिवसापासून तुम्ही तयारी केली तरी ऐन वेळेला असं होतंच की हे राहिलं ते राहिलं। तर अशा प्रकारे खूप तयारी केल्यानंतर सुद्धा माझं बरंचसं सामान राहिलं होतं, पण ठीक आहे, मनापासून पूजा करणं हेच महत्वाचं असतं। तर इथे ही आमची छोटीशी पुजारीण, माझ्या आधी मी हिची तयारी करून घेतली, कारण ती मला तयारी बिलकुल करू देत नव्हती। मग तिची तयारी झाल्यानंतर मी माझी तयारी केली, साडी वगैरे नेसली आणि केस तर माझे कोरडे झालेच नाही, शेवटी मी तसेच ते बांधले आणि सर्व पूजेची तयारी करून मैत्रिणीच्या घरी गेली। कधी कधी असं वाटतं पूजा ही फक्त देवासाठी आपण करत नसतो, ती आपल्या मनालाही फ्रेश करणारीच असते। जशी जशी तयारी होत होती तसं तसं मला आतून म्हणजे असं खूप शांत फील होत होतं। थोडी धावपळ होत होती, पण मनाला खूप छान वाटत होतं, कारण अशा पूजा बऱ्याच दिवसांनी येत असतात आणि ही पूजा जी असते ती आमच्याकडे खूप महत्वाची मानली जाते। म्हणजे ही पूजा जी असते, हा उपवास असतो तो मरेपर्यंत आपल्याला करायचा असतो, असं आमच्याकडे म्हटलं जातं। आणि जसा इतर स्त्रिया इकडे मी बघते की वेगळ्या पद्धतीने हा उपवास केला जातो, म्हणजे जसं की फराळ वगैरे केला जातो, बाहेरचे पदार्थही खाल्ले जातात जसं की चिप्स वगैरे। तर आमच्याकडे हा उपवास अशा पद्धतीने नाही होत। आमच्याकडे ह्या उपवासासाठी तिखट मीठ वगैरे असं असलेले पदार्थ नाही खाल्ले जात, म्हणजे फक्त गोडच खावं लागतं आणि फ्रुट्स खाता येतात। तर म्हणूनच ह्या उपवासाचं मला खूप जास्त टेन्शन येतं, कारण पूर्ण दिवस गोड खाणं हे खूप म्हणजे अशक्य गोष्ट आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सोडला जातो। तर दोघं वेळेला फक्त हे गोडच खावं लागतं, म्हणून हा उपवास करणं माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे। पण तरीही दरवर्षी मी हा उपवास करत असते। कधी कधी पूजा माझ्याकडून स्किप होऊन जाते, काही अडचण आली तर, पण उपवास मात्र करावाच लागतो। तर अशा प्रकारे इथे आमची पूजा सुरू झाली आहे आणि ही आमची छोटी पुजारीण देखील पूर्ण पूजा होईस्तोवर माझ्या सोबत बसलेली होती आणि पूर्ण पूजा जेवढं मी केलं तेवढं तिने सुद्धा एन्जॉय केलं आणि पूर्ण पूजा तिने केली। जेव्हा मी पूजेची तयारी करत होती सर्व आणि जेव्हा पूजा करत होती ना, तेव्हा मला माझं बालपण आठवलं। जेव्हा माझी मम्मी आणि काकू पूजा करत असायचे तेव्हा मी त्यांच्या सोबत असायचे, त्यांच्या जवळ बसलेली असायची। आणि आजचा दिवस म्हणजे आज माझ्या शेजारी माझी मुलगी बसलेली आहे आणि तीही माझ्यासोबत पूजा करते आहे। ती जेव्हा देवासमोर बसली तेव्हा मला वाटलं, म्हणजे बघा ना, परंपरा अशीच पुढे जात असते। माझं लहानपण, माझ्या आईचं डिव्होशन, काकूचं डिव्होशन, हे सगळं मी तिला देऊ शकते आहे आणि हेच माझं आई म्हणून कर्तव्य आहे। माझ्या डोळ्यांसमोर लहान मुलगी नव्हती, तर भविष्यातली ती एक जबाबदार स्त्री बसलेली होती अशा प्रसंगी खरंच जाणवतं, संस्कार हा एक प्रसाद असतो जो आपण आपल्या मुलांना देत असतो। छान एकत्र बसलो, एकत्र पूजा केली, पण मध्ये मध्ये हसू थांबायचं नाव घेत नव्हतं, कारण कोणी मंत्र विसरायचं, कोणी पान उलटायचं राहायचं आणि मध्ये मध्ये आमचं असं चालू व्हायचं पण या छोट्या छोट्या चुका म्हणजेच खरी मजा आहे, नाही का सगळ्यांनी एकत्र केलेली पूजा, एकत्र घेतलेला संकल्प आणि एकत्र खाल्लेला प्रसाद, हेच तर सगळ्यात मोठं सुख आहे। आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात असं एकत्र बसून गप्पा मारायला
वेळच मिळत नाही. पूजेच्या निमित्ताने का होईना पण हे बॉन्डिंग मोमेंट्स आपल्याला एकत्र आणतात. एकटीने पूजा केली असती तर कदाचित इतकी मजा आली नसती, पण एकत्र आल्यावर ती एक वेगळीच एनर्जी तयार झाली होती. थोडा वेळ सगळं बाजूला ठेवलं आणि देवासमोर शांत बसून मनात कित्येक गोष्टी होत्या. कुटुंबाचं आरोग्य, समाधान, आनंद आणि माझ्या मैत्रिणींसाठी, मुलांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी एक छोटीशी प्रार्थना केली. पूजा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मस्त तिच्याकडे चहा घेतला आणि महादेवांच्या दर्शनासाठी गेलो आणि त्यानंतर घरी येऊन मस्त पेटपूजा केली, म्हणजे थोडे फ्रुट्स खाल्ले. हा पिता पिता सगळ्यांच्या खूप गप्पा झाल्या होत्या, त्यामुळे मनही भरले होते आणि पोटही भरले होते. तर ही होती आमची हरतालिकेची पूजा. श्रद्धा, हास्य, परंपरा आणि खूप साऱ्या गोड आठवणींनी भरलेली. आजचा व्लॉग बघताना तुम्हालाही तुमच्या घरच्या पूजेच्या आठवणी नक्की आल्या असतील. तुमच्या हरतालिकेच्या अनुभवाबद्दल नक्की कमेंट करून मला सांगा. तुम्ही हा उपवास कसा करतात हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदात राहा. बाय.